नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज ॲक्च्युली मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अनुरागच्या आणि अरिनच्या शाळेमध्ये. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपला अरिन शाळेत जायला लागला आहे. सो येस, आता ख्रिसमस जवळ आला आहे आणि त्यांच्या शाळेमध्ये कॉन्सर्ट आहे. सो येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आज ते त्यांच्या शाळेत साजरा करत आहे. सो अरिनचा ॲक्च्युली हा पहिला स्टेज परफॉर्मन्स असणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे आणि आय डोंट नो टीचर्सने बिचाऱ्यांनी काय मेहनत घेतली आणि मुलांकडनं काहीतरी एक परफॉर्मन्स बसवून घेतला याचं ते म्हणाले. सो त्याच्याकरता आम्ही खूप एक्सायटेड आहे. आणि सेकंड म्हणजे आपल्या अनुरागच्या शाळेमध्ये सुद्धा विंटर कॉन्सर्ट आहे. सो इथे शाळांमध्ये ना 2 कॉन्सर्ट्स होत असतात, एक विंटर आणि एक स्प्रिंग. सो मुलांना एक इन्स्ट्रुमेंट शिकवलं जातं आणि मुलं आपल्यासोबत परफॉर्म करतात. आयदर ऑर्केस्ट्रा किंवा बँड असे 2 प्रकार इथे होत असतात. सो येस, आज मी तुम्हाला अनुरागच्या आणि अरिनच्या दोघांच्याही शाळेत घेऊन चालली आहे. आता आपण आधी जाऊया अरिनच्या शाळेमध्ये आणि त्याचा परफॉर्मन्स बघूया. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single आज आपण चाललोय अरिनच्या शाळेत. अरिनचा ख्रिसमस सेलिब्रेशन आहे, हो की नाही? शाळेत जाऊया. सगळ्या पेरेंट्स तिथे ऑलरेडी आले असतील. त्याला क्लासरूम मध्ये ड्रॉप करायचंय, त्यानंतर ते ऑडिटोरियम मध्ये घेऊन जातील आणि त्यांचा प्रोग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे. येस, जाऊया आपण आता तिकडे. हा अरिनच्या स्कूलमधला ऑडिटोरियम आहे. सगळ्या पालकांनी मुलांना क्लासरूममध्ये ड्रॉप केलं आहे आणि आम्ही आता सगळे इथे ऑडिटोरियममध्ये थांबलो आहे. आता टीचर्स येतील मुलांना घेऊन आणि मग कार्यक्रम सुरू होईल. आता अरिनचे क्लासमेट्स आलेत सगळे आणि तो तिकडे आपला अरिन, हे सगळे त्याचे क्लासमेट्स आणि त्या टीचर्स आहेत त्याच्या. झाला आता अरिनचा परफॉर्मन्स. आणि हे शाळेच्या बाहेर जे आपलं लॉबी आहे, हॉलवे आहे, तिथे त्यांनी मुलांनी काय काय बनवलं आहे ख्रिसमस निमित्त ते सगळं तिथे ठेवलं होतं. त्यात जिंजर ब्रेड हाऊस होतं, त्यानंतर मुलांनी छान छान डेकोरेशन्स केलेल्या वस्तू पण होत्या. हे सगळं त्यांनी बाहेर ठेवलं होतं, शोकेस केलं होतं आणि सगळे पेरेंट्स बघत होते. खूप छान वाटत होतं, वातावरण मस्त झालेलं. टीचर्सने सुद्धा अरिनला काही गिफ्ट्स दिले ख्रिसमस निमित्त, जे आपण आता घरी गेल्यावर ओपन करू. आणि आता अरिनचा परफॉर्मन्स झाला आहे. सो आता आपण अरिनच्या टीचर्स करता काहीतरी गिफ्ट्स घेऊन जाऊया, कारण उद्या त्याच्या स्कूलचा लास्ट डे आहे. ख्रिसमस ब्रेक सुरू होण्यापूर्वी आपण अनुरागच्या आणि अरिनच्या दोघांच्याही टीचर्स करता काहीतरी गिफ्ट्स घ्यायला जाऊ. आणि आता मी तुम्हाला दुकानात घेऊन जाते, तिथे बघूया गिफ्टसाठी काय काय ऑप्शन्स आहेत. आपल्याकडे कसं दिवाळीला आपण सगळ्यांना गिफ्ट्स देतो, तसं इथे सुद्धा आहे. मुलांच्या स्कूल टीचर्सला, स्कूल बस ड्रायव्हरला, आपल्याकडे मेल बॉक्स घेऊन येणारे जे असतात त्यांना, ह्या सगळ्यांना आपण इथे गिफ्ट्स द्यायचे. सो येस, आता आपण गिफ्ट्स घ्यायला जाऊया. आपण टीचरला गिफ्ट घ्यायला आलो आहे. अरे, तू टीचरला गिफ्ट देणार आहेस? टीचरला गिफ्ट द्यायचं. छान असे गिफ्ट हॅम्पर्स आहेत, आपण यापैकी एक सिलेक्ट करू.
सुंदर मग्स आहेत. संपूर्ण शॉपमध्ये इतक्या छान क्रिसमस वाईब्स आल्यात ना इथे. असे सॉक्स ठेवलेत त्यांनी. ते मस्त आहेत, क्यूट आहेत एकदम. बरेच गिफ्ट्सचे ऑप्शन्स आहेत इथे. हाय का हाय हाय. तिच्यासाठी असॉर्टेड चॉकलेट्सचे घेतलेत मी 2. आणि आपण अजून पाहूया. याचा स्मेल इतका सुंदर आहे, प्रॉपर कॅरमेल आणि चॉकलेटचा. खूप सुंदर इथे आहे अजून गिफ्ट्स. इथे आत कॅन्डल आहे. माझी आता शॉपिंग झाली आहे. आपण आता घरी जाऊ आणि अरिनला टीचर्सने दिलेले गिफ्ट्स ओपन करू. अरिन एक्सायटेड आहे, सारखी ती बॅग ओपन करायला लागला आहे. सो आता आपण घरी जाऊया. थांब आपण ओपन करायचं नीट. काय दिलंय? बुक दिलंय आणि प्लेडो पण मिळाला. हे बघ, या बॅगेत काय बघ बरं. ए सो क्यूट. हे बघ, हे तू केलं स्कूलमध्ये? नाही, खायचं नाही ते. तूच तो. हे अरिनचं आर्टवर्क आपण लावू क्रिसमस ट्रीला. त्यानंतर हा अरिन. खायचं नाही त्याला. खायचं नाही अरिन पिल्लू ते. याला लाव लाव. तुला जिथे लावायचं तिथे लाव. छान. आम्ही आता आलोय अनुच्या शाळेत. तर त्याला आत सोडलं जस्ट. त्याचा परफॉर्मन्स आहे. त्यांनी मुलांना आधी बोलवलं होतं. आता पालक चाललेत सगळे. गारठा आहे वातावरणामध्ये. आम्ही खूप एक्सायटेड आहोत अनुच्या परफॉर्मन्ससाठी. तुम्हाला पण आत नेते आणि दाखवते सगळं विंटर कॉन्सर्ट कशी होती आहे. सो लेट्स गो. लास्ट टाइम आम्ही विंटर कॉन्सर्टला गेलो तेव्हा माझे आई बाबा होते. यावेळी आई आहेत. सो येस, आता आपण जाऊया आतमध्ये. येस, सगळे पेरेंट्स इथे थांबले. हो, ते ऑडिटोरियमचं मेन डोअर त्यांनी ओपन केलं आहे आणि आता सगळे पेरेंट्स आत चालले आहेत. अरे ना आलं. सो हा सगळा ऑडिटोरियम भरला आहे. तिकडे मुलं आहेत स्टेजवर. यांच्या स्कूलचं ॲक्च्युली नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे ऑडिटोरियमचं. सो ह्या वर्षीचा हा लास्ट परफॉर्मन्स असणार आहे आणि ह्या ऑडिटोरियमचं रूपांतर मग ते कॅफेटेरियामध्ये करणार आहेत. अनुरागची ह्या वर्षी ही नवीन शाळा आम्ही बदलली आहे. लास्ट इयरपर्यंत तो वेगळ्या शाळेत जात होता. सो ह्या शाळेतला त्याचा हा फर्स्ट परफॉर्मन्स आहे. Good evening, everyone. My name is Mrs. Nat, and I get to work with our 4th and 5th grade orchestra students. We are so excited to perform for you. I know you.
अशा प्रकारे दोन्ही मुलांच्या शाळेमध्ये ख्रिसमसचा प्रोग्राम सेलिब्रेट झाला. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. भेटूया लवकरच नवीन भागात. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. Every single day